पण शेवटचा सामना आपण बघतोय या स्पर्धेतील मेगा फायनलचा सामना दिवा विपक्ष विक्ट्री स्पोर्ट. मेन पंच आपण बघतोय संदीप पाटील, स्क्वेअर लेगचे पंच कुमार आवटे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. पहिलं षटक आता गोंधळ येतोय किरण शिंदे, स्ट्रायकेला बंदात गोट्या. पहिला चेंडू इनसाइड लागते, चेंडू ट्रॅव्हल्सर फाईन लेग क्षेत्रामध्ये एक धाव डिक्लेअर. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1. या दरम्यान अमित सावंत यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय केविन मार्फत. अमित सावंत यांना विनंती असणार आहे की व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. धावसंख्या 1 ने वाढती. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला बंदाज अक्षय गायकवाड. इनसाइड लागली आहे. धावसंख्या 1 ने वाढती. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 3 धावा. बिनबाद 3. दिवा संघाची धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 3. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 4 धावा. संकेत भगत आणि किरण शिंदे यांच्यामध्ये बिग फाईट सामना आपण बघतोय. मेगा फायनल सामना. पुन्हा एकदा इनसाइड लागतीये. निर्धाव चेंडू आपण बघतोय. धावसंख्या स्थगित. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा कट करतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 4 धावा. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 4. 1 चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 4. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 5. एका षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 5 धावा. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. आता गोलंदाज येतोय गोगा येतोय. नो चेंडू फेकलाय. पहिला चेंडू गोगाने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 6 धावा. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 6 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 7 धावा. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. अक्षय गायकवाड बॅक टू द पवेलियन.
3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 7. नवीन फलंदाज आपण बघतोय संकेत भगत. नॉन स्ट्रायकिंगला संघ नायक आहे दिवा संघाचा. फलंदाज बाद. गोट्या बॅक टू द पवेलियन. सलग दुसरा धक्का बसतोय दिवा संघाला 7 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळताना दिसतोय गोगा. राहुल येतोय नवीन फलंदाज, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 8 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 9 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल फिगर मध्ये 10 धावा. 1 चेंडू शिल्लक. एक धाव डिक्लेअर. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 11 धावा. बघू शेवटच्या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा दिवा संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा दिवा संघ बलाढ्य विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. मेगा फायनलची लढत आपण बघतोय या मैदानावरती. विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष दिवा. किरण शिंदे तो नवीन गोलंदाज. एक धाव डिक्लेअर. संकेत भगत स्वतःचं खातं खोलतोय 1 धावेने. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 12 धावा. सुरेश पाटील दिवा या दरम्यान आमचे मान्यवर सुरेश पाटील दिवा यांचे ते आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असते की व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. दिवा संघ नक्कीच खेळताना आपण बघतोय त्यांचे पाठीराखे आपण बघतोय मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 12 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. शेवटचे अजून 4 चेंडू शिल्लक या षटकातील. सचिन मोरे येतोय स्ट्रायकिंगला फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला सचिनला. धावसंख्या असते की धावसंख्या 12. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. फलंदाज बाद. 12 या धावसंख्येवरती दिवा संघाला 4था धक्का बसलाय. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम गोलंदाजी दाखवली किरणने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या 13. या दरम्यान आमचे मान्यवर सुरेश पाटील यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो निखिल केने यांना की तुमच्या शुभ हस्ते सुरेश पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 15 धावा.
चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय केविन मार्फत. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 17 धावा. बघे शेवटच्या 6 किती धावा जमवतोय हा दिवस संघ आपल्याला बघायचंय. धावसंख्या 17. हॅलो, शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा दिवस संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा दिवस संघ. गोलंदाज तयार, नवीन गोलंदाज आपण बघतोय केविन. धावसंख्या 18. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय. आता मध्ये निर्धाव चेंडू फेकलाय. कमबॅक करतोय गोलंदाज. वाईट चेंडू फेकल्यानंतर निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 18. इन्साइड लागतीये. फलंदाज बाद. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 18 धावा. 5वा धक्का बसलाय. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती 5वा धक्का बसला दिवस संघाला. तर नवीन फलंदाज येतोय अनिकेत येतोय. अजून षटकातील 4 चेंडू शिल्लक. 5 बाद 18 धावसंख्या आपण बघतोय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 19 धावा. शेवटचे अजून 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 19. एकूण 3 धावा असतील. 9+2. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 22 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 22. निर्धाव चेंडू फेकलाय. फलंदाज बाद झालाय. 22 या धावसंख्येवरती 6वा धक्का बसलाय. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय गुरव येतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय दिवस संघाचा. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 22 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. झेल सोडतोय किरण शिंदे. एकदा पूर्ण करतोय. फलंदाज बाद. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 4 षटकानंतर 7 बाद 23 आणि 24 धावांचं लक्ष ठेवलंय विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. चोवीस चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान ठेवलंय विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं दिवस संघ.
स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय निलेश. नो स्ट्रायकिंगला फलंदाज किरण शिंदे. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. षटक हाताला गोलंदाज राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश. शेवटचा सामना आपण बघतोय या मैदानावरती आणि शेवटचं सत्र आपण बघतोय या मैदानावरती. या स्पर्धेचं 24 धावांचं लक्ष ठेवलंय. एक धाव डिक्लेअर. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय निलेश. धावसंख्या 1. 24 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय संघ तो म्हणजे विक्ट्री स्पोर्ट्स संघ. बघा कोणता संघ चॅम्पियन संघ ठरतोय एक मोठा प्रश्नचिन्ह असणार या मैदानावरती. दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट सामना आपण बघतोय. दिवा विपक्ष विक्ट्री स्पोर्ट यांच्यामध्ये मेगा फायनलची लढत आपण बघतोय या मैदानावरती. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 2 धावा. बिनबाद 2. निर्धाव चेंडू फेकलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय अनिकेत मार्फत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 2. फलंदाज बाद. निलेश सारखा फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय. पहिला धक्का बसतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघाला निलेश यांच्या स्वरूपात 2 या धावसंख्येवरती. दोन 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 चेंडू शिल्लक. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो. हॅलो. धावसंख्या 3. हॅलो. धावसंख्या एका षटकांत आपण बघतोय धाव फलक 4 धावा. 18 चेंडू मध्ये अजून 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतोय. मेगा फायनल सामना आपण बघतोय यामध्ये दिवा विपक्ष विक्ट्री स्पोर्ट. 18 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची गरज. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. षटक हाताला तर गोलंदाज अक्षय गुरव. ज्या अक्षय गुरवने कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं तोच अक्षय गुरव येतोय गोलंदाजी मार्गवरती. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज होती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तुषे 11 संघाला आणि सामना जिंकून दिला होता. सलग 5 चेंडू निर्धाव चेंडू फेकले होते गोलंदाज अक्षय गुरवने. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 4 धावा. सुरेख सुरुवात करतोय. नक्की एक धाव डिक्लेअर असेल. धावसंख्या 1 ने वाढी. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 5 धावा. एक धाव डिक्लेअर. कुमार एक धाव डिक्लेअर.
निर्धाव चेंडू फेकलाय, अप्रतिम षटक आतापर्यंत हाताला दिसतोय अक्षय गुरव. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 5 धावा. पुन्हा एकदा चूक करतोय, वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढती, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 6 धावा. अजून षटकात 3 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज किरण शिंदे. निर्धाव चेंडू फेकलाय, अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय हा गोलंदाज अक्षय गुराव, मॅन फ्रॉम दिवा. धावसंख्या स्थगित, धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 6 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव डिक्लेअर, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलक 7 धावा. एक चेंडू शिल्लक, धावसंख्या 7. फलंदाज बाद, बिग विकेट. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 12 चेंडू मध्ये 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. समीकरण होतं प्रत्येक षटकामागे 6च, आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू मध्ये तब्बल 17 धावेची गरज. प्रत्येक षटकामागे 8.50च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर या विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. तर नवीन गोलंदाज येतोय अक्षय गायकवाड येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय दिवा संघाचा. 12 चेंडू 17 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानावरती. मेगा फायनलचा सामना, बिग फाईट सामना आपण बघतोय या दोन दिग्गज संघांमध्ये. दिवा विपक्ष विक्ट्री स्पोर्ट या दोन संघांमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय नवीन फलंदाज दिनेश. नो स्ट्रायकिंगला फलंदाज केविन. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती अक्षय गायकवाड. रेस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय इनसाइड लागतीये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला. एस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय संघनायक दिवा संघाचा संकेत भगत. पुन्हा एकदा आता मात्र झेल सोडतोय मी तर संकेत भगत. एक जीवनदान मिळतो दिनेशला. धावसंख्या स्थगित, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या 7 धावा. एका धावीसाठी संघर्ष करताना दिसतोय हा विक्ट्री स्पोर्ट्स संघ या मेगा फायनल मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 8 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 9 चेंडू. अजूनही 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढे सर्वसारलाय फलंदाज बाद. दिनेश बॅक टू द पवेलियन. 8 चेंडू 16 धावांची गरज समीकरण मागवतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. कोंडे येतोय नवीन फलंदाज. 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला. धाव वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 9 धावा. 8 चेंडू 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 15 धावांची गरज. टॅप करतो चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे चौकार येतोय. कोंडेच्या बॅट मधून संघर्षमय चौकार आलाय. 7 चेंडू 11 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकात 14 धावा. 7 चेंडू 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 10 धावांची गरज. फलंदाज बाद.
6 चेंडू 10 धावांची गरज. विकेट न गमावता 9 केल्या तर संघ जिंकू शकतो. 7 फलंदाज गमावले दिवस संघाने, तर फक्त 4 फलंदाज गमावले ते म्हणजे विक्ट्री स्पोर्ट्स संघाने. 6 चेंडूमध्ये 9 केल्या तर संघ जिंकू शकतो. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडूमध्ये 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. निर्णायक षटकातील गोलंदाज येतोय अक्षय गुरव. ज्या अक्षय गुरवने अप्रतिम गोलंदाजी दाखवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सहा चेंडू 10 धावांची गरज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. सामना कोण जिंकेल एक मोठा प्रश्नचिन्ह असणार या मैदानावरती. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 15 धावा. 5 चेंडू 9 धावांची गरज. 8 केल्या तर संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. नक्कीच आता मात्र एस्टनच्या पाठीमागे आपण बघतोय या संकेत बघितला. निर्धाव चेंडू फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज अक्षय गुरव. 4 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा त्या ब्लॉकरचा वापर करतोय. एक धाव पूर्ण करतोय. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 7 केल्या तर संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 3 चेंडू 8 धावांची गरज. फलंदाज बाद. 2 चेंडू 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामन्याच मजबूत पकड निर्माण केली या दिवस संघाने. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. दोन्ही चौकार मारावे लागतील जर सामने जिंकायचा असेल तर या विक्ट्री स्पोर्ट्स संघाला. आणि सामना खुला झालाय. दिवा संघाच्या बाजूने सामना झुकताना दिसतोय. 1 चेंडू 8 धावांची गरज. आणि सामना जिंकलाय तो दिवा संघाने. आणि दिवा संघ चॅम्पियन संघ ठरलाय. नवसाई गोविंद चषक 2017चा चॅम्पियन संघ दिवा संघ. हार्दिक अभिनंदन दिवा संघाचं.